श्रावणात आपण नॉर्मली व्हेज असतो, शाकाहार पाळतो, त्यामुळे खूपसे पदार्थ आपल्याला माहिती नसतात की आपण काय करावं काय खावं. सो आत्ता मला इकडे एक झाड दिसले, ते आहे टायकाळ्याचं झाड. सो ह्यावरती आपण काहीतरी सांगू शकता का डॉक्टर कृपा? टायकाळा हा खूप चांगली भाजी आहे. हो. ही आपण फक्त श्रावणातच खातो, हा एक ऑप्शन असू शकतो. पावसाळ्यातच उगवतो टायकिळा आणि त्याला संस्कृत भाषेत सुंदर चक्रमर्द असं नाव चक्रमर्द, आहे. येस. कारण चक्राकार जो त्वचारोग आहे म्हणजे रिंगवर्म इन्फेक्शन, त्याच्यामध्ये टाकळा अतिशय उपयुक्त आहे. तर टाकळ्याची भाजी फक्त भाजीच नाही तर तू म्हणशील, जसं तू म्हटलं की टेन्शन येतं शाकाहार म्हटलं की काय ऑप्शन्स काय आहे. तर विशेषतः लहान मुलांना आपण भाज्या खात नाहीत मुलं, तर त्याऐवजी आपण भाजीऐवजी टाकळ्याचा पराठा करून देऊ शकतो. आपण नॉर्मली जशी भाजी करतो तशी छान भाजी करायची आणि कणकेत जसं आपण इतर पराठे करतो तसंच कणकेचा गोळा घेऊन त्याच्यात त्याची भाजी बनवून त्यात भाजी टाकळ्याची भरून टाकून त्याचा छान टाकळ्याचा पराठा होतो. नाही, तो मग चटणीसोबत खाऊ शकतो. बरोबर, हे खूप चांगला पदार्थ आहे आणि सगळ्यांनी ट्राय करायला हवा हा पदार्थ ह्या श्रावणात. कारण टायकिळा हा रक्तशुद्धी करणारा पण आहे, त्यामुळे जर आपण टायकिळा पावसाळ्यात आहारात ठेवला तर आपल्याला त्वचारोग सुद्धा होण्याची शक्यता खूप कमी होते. ओके, सो हा एक टायकाळा. सो आजपासून टायकाळ्याची भाजी एक वेगळ्या पद्धतीने आपण खाऊ शकतो. सो आता हे झालं टायकाळा. सो ह्याच्या आणखीन खूप पदार्थ असतील मला वाटतं की आपण असे खाऊ शकतो. आता आम्ही एक झाड बघितलेलं भारंगीचं. सो मला वाटतं भारंगी सुद्धा आयुर्वेदात खूप चांगलं भारंगीबद्दल सांगितलं. वेगवेगळ्या रानभाज्या पावसाळ्यात उगवतात, ज्याची काही भाज्यांची आपल्याला माहिती असते, जसं की कुरडूची भाजी आहे. टायकिळा बरोबर गोव्यात मिक्स करून कुरडूची भाजी खाल्ली जाते. त्यानंतर कसं आहे माहिती, आपला निसर्ग इतका सुंदर ईश्वराने निर्माण केला आहे की ज्या ऋतूत आपल्याला जी वनस्पती औषध म्हणून लागते ती त्या ऋतूत निर्माण होत असते निसर्गात. जसं आपण ते टाकळा बघितला ना, चक्रमर्द. तर पावसाळ्यात त्वचारोग होतात, त्वचारोगावर उपयुक्त चक्रमर्द. तसंच पावसाळ्यात आपल्याला सर्दी खोकला होतो सारखा बऱ्याच जणांना, तर त्याच्यावरचं उत्तम औषध हे भारंगी आहे. भारंगीची सुंदर फुलं तू बघितली, जांभळ्या रंगाची होती. तर आपण जसं पानांची भाजी करतो, भारंगीच्या पानांची भाजी अतिशय कडू असते पण पोटासाठी चांगली आहे. तर त्यापेक्षा ज्यांना कडू आवडत नाही खूप, तर त्यांनी भारंगीची जी सुंदर निळी फुलं आहेत त्याची सुद्धा भाजी करून खाता येते आणि ती खूप छान लागते. तर ती मूग डाळचं पीठ पेरून ही भाजी करतात फुलांची, खूप छान लागते. भारंगीच्या फुलांचं कटलेट सुद्धा करता येतं. तर अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत. त्यानंतर शेवगा आहे, शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगा सुद्धा या ऋतूत खातात. त्यानंतर अळू आहे, अळू सारखीच दुसरी कोवळी लाईट ग्रीन कलरची पानं असलेलं तेरं ज्याला म्हणतो, तर ते पण गोव्यात मोठ्या ते पण गोव्यात मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. तर असे हे वेगवेगळ्या भाज्या आहेत जे आपण म्हणजे फ्लेवर चेंज किंवा रोजची आमटी आणि डाळ भाज्या खाण्यापेक्षा रानभाज्या ज्या निसर्गतः उगवतात, ज्यामध्ये कोणतेही खत नाही, म्हणजे केमिकल्स नाहीत, आर्टिफिशियल केमिकल्स नॅचरली ते उगवतात, त्यामुळे न्यूट्रिएंट्स पण चांगले मिळतात या भाज्यांमधून आपल्याला. फक्त त्या करण्याची पद्धत आपण जर व्यवस्थित समजून घेतली तर त्याचे आरोग्यदायी सगळे फायदे आपण मिळवून घेऊ शकतो. येस, त्याचे रेसिपीज मला वाटतं तुमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. हो, भारंगीच्या फुलांची सो आपण खालती आपण घालू शकतो, लिंक घालू शकतो, म्हणजे त्यांना मिळेल सगळ्यांना. येस.